जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था पनवेल आणि श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित स्वर्गीय जनार्दन भगत साहेब यांची 37वी पुण्यतिथी कार्यक्रम जल्लोषात संपन्न होणार आहे। बुधवार दिनांक 7 मे रोजी सायंकाळी 6 वाजल्यापासून रामशेठ ठाकूर मैदान प्लॉट नंबर 6 सेक्टर 12 उलवे तालुका पनवेल येथे होत असलेल्या या कार्यक्रमात 101 कलाकार भव्य स्वरूपात आपली कला सादर करणार आहेत। भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते कार्यक्रमाचं उद्घाटन पार पडणार आहे। यावेळी शिक्षण, क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या संस्था आणि व्यक्तींचा पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे। तसंच विजेत्यांवर लाखो रुपयांच्या बक्षिसांची उधळण होणार आहे। देशातील प्रमुख बाजारपेठ म्हणून एपीएमसी बाजारपेठेकडे बघितलं जातं। याच बाजारपेठेत बाहेर देशातून तसंच विविध राज्यांच्या सीमारेषेजवळून देखील माल आयात केला जातो, ज्यामध्ये चरस आणि हेरोईन सारख्या अंमली पदार्थांची अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधून तस्करी होते। या व्यतिरिक्त कोकेनचा पुरवठा प्रामुख्याने आफ्रिकन नागरिकांमार्फत केला जातो। एपीएमसीतील आयात मालाच्या आडून मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ देखील येत असल्याची धक्कादायक माहिती माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी दिली। तसंच ड्रग्सची पाळंमुळे ही नवी मुंबईत असल्याचं पाटील यांनी सांगितलं। खोपोली नगर परिषदेतील अधिकारी आणि कर्मचारी वारंवार तक्रारी करूनही अतिक्रमण हटवत नसल्याने तक्रारदार शिवाजी जाधव यांनी रायगड जिल्हाधिकारी आणि कोकण आयुक्त यांच्याकडे लेखी तक्रार केली। दरम्यान पत्रकार जाधव यांनी तक्रार केल्याने खोपोली नगर परिषदेचे सहाय्यक नगर रचनाकार साहिल गाढवे यांनी फोनवरून जाधव यांना सज्जड दम भरला। माझी तक्रार करता जा, अतिक्रमण हटवत नाही, अशा शब्दात गाढवे यांनी जाधव यांना दम दिला। एखादा शासकीय अधिकारी आपली जबाबदारी पार पाडत नसेल तर त्याची तक्रार करणं गुन्हा आहे का, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे। उन्हाळी सुट्टीत पर्यटक अलिबागमधील समुद्राचा आनंद घेत असताना मासळीवरही ताव मारत आहेत। त्यामुळे मच्छीमार बांधव, हॉटेल व्यावसायिक, समुद्र किनाऱ्यावरील बोटिंग, घोडे व्यावसायिक यांचे धंदेही तेजीत आहेत। उन्हाळ्याची सुट्टी लागल्याने पर्यटक मोठ्या संख्येनं जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यांवर येत आहेत। अलिबागमधील हॉटेल्स, रिसॉर्ट, लॉजेस हाऊसफुल झाली आहेत। लहानग्यांपासून ते मोठ्यांपर्यंत समुद्रात पोहण्याचा आनंद घेताना पर्यटक दिसत आहेत। अलिबाग, वरसोली, नागाव, आक्षी, काशीद, मुरुड, दिवे आगार, श्रीवर्धन, हरिहरेश्वर या समुद्रकिनारी पर्यटक आलेत। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर सकाळी एका इनोव्हा कारने समोरील स्ट्रीट लाईटच्या पोलला जोरदार धडक दिल्यानं अपघात झालाय। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरून इनोव्हा कार क्रमांक MH12 VT 8511 हिला चालक सुनील तानाजी बांधवने राहणार अकोले अहमदनगर हा पुण्याहून मुंबईकडे घेऊन जात असताना बोरघाटात अंडा पॉइंट जवळ कार चालकाचं नियंत्रण सुटल्याने कारने समोरील संरक्षण कठड्याला जोरदार धडक दिली। त्यानंतर स्ट्रीट लाईटच्या खांबाला जोरदार धडक दिली। यात कोणालाही दुखापत झाली नसून कारचं मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। खालापूर तालुक्यात अनेक ग्रामपंचायतीमधील रस्त्यांवर, नदी नाल्यालगत, डम्पिंग ग्राउंडमध्ये सुट्टीच्या दिवशी कचरा पेटवून देण्याचा रिवाज अजूनही कायम आहे। रविवारी 5 मे रोजी हाळ खुर्द ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रीय महामार्गालगत हॉटेल UK रिसॉर्ट लगत रस्त्यावर प्लास्टिकच्या पिशव्याने साठलेला कचरा जाळण्यात आला। यावेळी आगीचा मोठा डोंब उसळला होता। काळा धूर आणि भयानक वासामुळे गावातील लोकांना आपल्याच घरात गुदमरल्यासारखं होत होतं। वारंवार कचरा पेटवून दिला जात असल्याने ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आलंय। आधीच दिवसभर उष्णतेच्या लाटा वाहत असताना रात्री प्लास्टिक कचरा पेटवून ग्रामस्थांच्या जीवाशी खेळलं जात असल्याचं यातून दिसून येत आहे। बाळासाहेब भवन मुंबई येथे हिंदू हृदय सम्राट, शिवसेना प्रमुख यांच्या आशीर्वादानं आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारानं महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार अॅडव्होकेट अरुण जगताप, अध्यक्ष शिवसेना ग्राहक तक्रार निवारण कक्ष आणि उपनेते यांनी विनय चंद्रकांत कदम यांची रायगड कक्ष जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली। त्यांना शिवसेना मुख्य सचिव संजय मोरे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले। नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी कार्यकर्त्यांमार्फत हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या। शाळा कॉलेज सोडल्यानंतरही ती शाळा, कॉलेज, शिक्षक, तेथील आठवणी आयुष्यभर अनेकांच्या हृदयात घर करून असतात। मग मित्र, मैत्रिणी, स्नेहसंमेलन किंवा कोणाच्या तरी शुभ कार्याप्रसंगी भेटतात। रयत शिक्षण संस्थेच्या फुंडे येथील वीर वाळजेकर महाविद्यालयातील
TYBA बॅच सन 1998-99 मध्ये शिक्षण घेणाऱ्या उरण परिसरातील विद्यार्थी चक्क 21 वर्षांनंतर महाविद्यालयातील गेट टुगेदर कार्यक्रमाच्या निमित्तानं लोणावळा येथे कार्ला गडावर भेटले. त्यांनी लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री एकविरा देवीचे दर्शन घेऊन काश्मीर पहलगाम मधील हल्ल्याचा निषेध व्यक्त करत आपल्या देशबंधूंना आदरांजली अर्पण केली. कोकणात सध्या सर्वत्र लग्नसराई सुरू आहे. शाळांना देखील सुट्ट्या लागल्यात, त्यामुळे पर्यटक मोठ्या प्रमाणात रायगडमध्ये दाखल होतात. माणगावकरांना वाहतूक कोंडी हा विषय काही नवीन नाही. अशातच माणगावकरांना वाहतूक कोंडीची साडेसातीच लागली असल्याचं चित्र दिसून येत आहे. माणगाव शहरात वाहतूक कोंडीची समस्या माणगावकर नागरिकांसाठी काही नवीन नाही. विकेंडला तर शुक्रवारी संध्याकाळीपासून माणगाव बाजारपेठेतील मुंबई गोवा महामार्ग चक्का जामच असतो. नागरिकांना चालताना सुद्धा आपला जीव मुठीत घेऊन रस्त्यावरून चालावं लागत आहे. महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या अधिवेशनामुळे पेण बस स्थानकात ऐन लग्नसराईमध्ये प्रवाशांचे फार हाल झाले. हे अधिवेशन माणगाव येथे होतं, त्यासाठी कामगारांनी मोठ्या प्रमाणात रजा घेतल्या. त्यामुळे ग्रामीण आणि इतर भागातील एसटीच्या अनेक फेऱ्या रद्द करण्यात आल्या. पेण बस स्थानकातून दररोज एकूण 56 फेऱ्या चालवल्या जातात, परंतु सोमवारी यापैकी 14 फेऱ्या रद्द करण्यात आल्या. 42 फेऱ्या सकाळी सुरू होत्या, तर दुपारनंतर ग्रामीण भागातील काही फेऱ्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे ऐन लग्न आणि सुट्टीच्या हंगामात प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे आणि विद्यार्थ्यांचे अतोनात हाल झाले. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.